अमित साटम. आणि त्यामुळे विरोधी पक्ष कसा भरकटलेला आहे, पूर्ण भरकटलेला आहे. आणि त्यामुळे या प्रस्तावाकडे बघत असताना नगरपालिका अंतर्गत स्वच्छतेच्या कामांमध्ये होत असलेली अनियमितता, राज्यात होत असलेला शालार्थ आयडी भ्रष्टाचार, पोषण आहारामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, शिक्षण विभागातला भ्रष्टाचार, म्हणजे मला वाटते महाराष्ट्र शासनामध्ये जेवढी खाती आहेत त्या सगळ्या खात्यांची नावं टाकायची, त्याच्या पुढे लिहायचं की ह्या खात्यामध्ये घडलेला भ्रष्टाचार, आणि प्रत्येक विभागाचा एक एक भ्रष्टाचार, ह्याच्यातला भ्रष्टाचार, त्याच्यातला भ्रष्टाचार असं लिहायचं आणि एक अंतिम आठवडा प्रस्ताव तयार करायचा. माझा चॅलेंज आहे, हे जेवढे भ्रष्टाचार म्हटलेत ना, पुराव्या सकट या सदनामध्ये मांडा. तुमच्यात हिंमत असेल आणि ज्यांची नावं लिहिलेली आहेत प्रभू साहेब, जे आज हजर नाही आहेत, ज्यांच्या नावानी प्रस्ताव आहे, त्यांना सुद्धा सांगा. ते येतो ना खरात वरती, खरात वरती पण येतो. त्यामुळे हे याच्यामध्ये अजून काय, सार्वजनिक बांधकामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार, प्रामुख्याने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील निविदा प्रक्रियेमध्ये झालेला घोळ, POS मशीन निविदा प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार, महसूल विभागामध्ये झालेला TDR घोटाळा. प्रस्तावावर बोलतोय, प्रस्तावामध्ये म्हटलंय ना, मी तरी प्रस्तावावरती म्हणजे जे म्हटलेलं आहे, किमान मी तरी प्रस्तावावर बोलतोय. कारण पाऊण तास आम्ही याच्या आधी जे भाषण ऐकलं, अंतिम आठवड्या प्रस्तावाचं ओपनिंग भाषण, विरोधी पक्षाचं अंतिम आठवड्यावरती ओपनिंग भाषण ज्याच्यावरती झालं, पूर्ण या एक पानाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये त्याच्याबद्दल एक शब्दही नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे सर्वप्रथम तर माझी अध्यक्ष महोदयांना ही विनंती आहे की अशा प्रकारचे बोगस अंतिम आठवडा प्रस्ताव पहिले तर येऊच नाहीत सदनामध्ये. नाही, कुठल्या नियमानं धरू नये अंतिम आठवडा प्रस्ताव. विजूभाऊ, विरोधकांनी दिलेल्या प्रस्तावाला बोगस म्हणणं हे कुठल्या नियमात बसते? आम्ही प्रस्ताव दिला, त्याच्यावर त्यांनी बोलावं, नाही बोलायचं नाही बोलावं. काय आम्ही जे काही आरोप केलेले आहेत त्याचा त्यांनी आता हे 2 नंबरवर बोलत आहेत. आम्ही बोलू त्यावेळेस काय पुरावे आहेत, काही नाही आहेत, कुठले पुरावे आहेत, त्याची माहिती देऊ किंवा नाही देऊ, तो आमचा विषय आहे. आम्हाला बोलायचा अधिकार आहे, फ्रीडम आहे, तुम्हाला अधिकार आहे. पण विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला बोगस म्हणणं हे रेकॉर्डवरून काढायला सांगा. तुम्ही तो बोगस शब्द काढायला सांगा. ही प्रथा आणि परंपरा बोगस हे शब्द रेकॉर्डवरून काढण्यात येत आहेत. स्वतः अध्यक्षांनी स्वतः सदनामध्ये असं म्हटलेलं आहे की अपवाद म्हणून हा प्रस्ताव मी या ठिकाणी आज चर्चेला घेत आहे, परंतु याच्या पुढे अशा प्रकारचे प्रस्ताव आम्ही एंटरटेन करणार नाही, असं रेकॉर्डवरती म्हटलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि जे रेकॉर्डवरती अध्यक्षांनी म्हटलेलं आहे तोच धागा घेऊन मी पुढे चालत आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, रतनजी प्रेमजी ट्रस्टने जमिनीच्या विक्रीमध्ये केलेला गैरव्यवहार, अमुक भ्रष्टाचार तमुक भ्रष्टाचार, हा गैरव्यवहार तो गैरव्यवहार, एवढे जर गैरव्यवहार आणि घोटाळे झाले होते तर पुरावे द्यायचे होते ना. अरे मग पहिल्या भाषणामध्ये तुम्ही जे विषय नाही तेच बोललात ना. जो विषय, एक वाक्य काय, वाक्य सोडा, एक शब्दही नाही आहे याच्यामध्ये. ज्या विषयाचा एक शब्दही याच्यामध्ये लिहिलेला नाहीये त्याच्यावरती अंतिम आठवड्या प्रस्तावावरती पाऊण तास भाषण झालं अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अंतिम आठवड्या प्रस्तावाचं गांभीर्य आणि त्याचं महत्व
हे सुद्धा कुठेतरी या प्रस्तावाच्या माध्यमातून करण्याचं विरोधी पक्षाच्या माध्यमातून काम झालेलं आहे अध्यक्ष महाराज. पण परंतु त्याचं एक कारण असं असू शकतं, मला जे वाटतं त्याचं एक कारण असं असू शकतं अध्यक्ष महाराज, की गेल्या 1.5 वर्षामध्ये देवाभाऊंच्या सरकारने ज्या प्रकारे बुलेट ट्रेन सारखं विकास या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, त्यामुळे विरोधकांच्या हातामध्ये कुठलाही मुद्दा सापडलेला नाहीये आणि म्हणून असा भरकटलेला अंतिम आठवडा प्रस्ताव या ठिकाणी विरोधकांनी आणलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनेक विषय माझ्याकडे तर गेल्या 1.5 वर्षामध्ये केलेल्या कामांची अख्खी समरीज आहे, परंतु मी काही सगळंच वाचून सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही अध्यक्ष महाराज. परंतु त्याच्यातले काही सेलियंट फीचर्स, त्याच्यातले काही मुख्य मुद्दे हे आहेत ते मी सभागृहाच्या समोर या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडू इच्छितो अध्यक्ष महाराज. सर्वप्रथम तर कृषीच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं झाली, परंतु माझ्या दृष्टिकोनातून क्रांतिकारक अशा प्रकारचं काम जे झालेलं आहे ते महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री एआय धोरण 2025-2026 जे या शासनाने मंजूर केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये हवामानामध्ये होणारे बदल आणि वेदर फोरकास्टिंग असेल, क्लायमेट फोरकास्टिंग असेल, या सगळ्या फोरकास्टिंगमध्ये एआयचा उपयोग करून कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना या कृषी क्षेत्रामध्ये मदत करता येईल याच्यामधलं एक क्रांतिकारक अशा प्रकारचं पाऊल या सरकारने उचललेलं आहे अध्यक्ष महाराज. आज संपूर्ण जगामध्ये सगळीकडेच आपण एआय बद्दल बोलतो, एआय बद्दल ऐकतो, एआय बद्दल वाचतो. हल्ली एआय बद्दल चर्चा करणं ही सुद्धा एक फॅशन झाली आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे आधी कम्प्युटर होता, कम्प्युटरच्या नंतर IT आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या नंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा पुढचा टप्पा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अध्यक्ष महाराज. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मला असं वाटतं की संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हे असं राज्य आहे अध्यक्ष महाराज ज्यांनी सर्वप्रथम या एआयच्या माध्यमातून एक ट्रान्सफॉर्मेशन या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला अध्यक्ष महाराज. मी तुमच्या सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो की 2018 साली, आज आपण 2026 मध्ये आहोत, एआय बद्दल चर्चा करतोय, एआयच्या ट्रान्सफॉर्मेशन बद्दल चर्चा करतोय, एआय समिट्स होत आहेत. परंतु आजपासून 8 वर्षापूर्वी अध्यक्ष महाराज ज्या वेळेला कदाचित एआयची एवढी चर्चा देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा त्या प्रमाणावर होत नव्हती, त्यावेळेला महाराष्ट्राच्या सरकारने कॅनडामध्ये इवाडो नावाच्या एका संस्थेबरोबर, ज्या वेळेला आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अमेरिका आणि कॅनडाच्या दौऱ्यावरती होते, त्यावेळेला कॅनडाच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी इवाडो नावाच्या संस्थेबरोबर त्या ठिकाणी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग हा त्यावेळेला साईन केला होता. आणि इवाडो बरोबर MOU साईन केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती एआयचा वापर आणि एआयचं पेनिट्रेशन गव्हर्नन्स प्रोसेसेसमध्ये जनरली हे करण्याला सुरुवात ही 2018 साली झाली होती अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे यालाच म्हणतात विजन, यालाच म्हणतात फोरसाईट, यालाच म्हणतात दूरदृष्टी असलेलं सरकार, दूरदृष्टी असलेला नेता. की क्वचितच ज्या वेळेला एआयची चर्चा होत होती जगामध्ये आणि देशामध्ये तर फारच कमी होत होती, जगामध्ये होत होती थोडीफार, अशा 8 वर्षापूर्वी म्हणजे ऑलमोस्ट अ डेकेड बॅक, 1 दशक आधी महाराष्ट्राने आपलं पहिलं पाऊल एआयच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून त्यावेळेला 2018 साली उचललं होतं अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे आज महाराष्ट्र त्यावेळेला उचललेल्या पावलामुळे संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त एआयचा उपयोग गव्हर्नन्स प्रोसेसेसमध्ये
होत असेल तर तो महाराष्ट्रात होतोय अध्यक्ष महाराज. आणि तो महाराष्ट्रात याकरता होतोय अध्यक्ष महाराज कारण आपण त्याची सुरुवात ही 2018 साली केली होती, ज्या वेळेला देशामध्ये फार कोणी एआयची चर्चा करत नव्हतं, फार कोणाला एआय बद्दल त्यावेळेला माहिती नव्हती. आणि एआयची चर्चा होत नसताना त्यावेळेला इवाडू बरोबर केलेला त्यावेळेचा जो एमओयू होता, तो मला असं वाटतं की क्रांतिकारक अशा प्रकारचं पाऊल, फोरसाईट असलेलं पाऊल, विजन असलेलं पाऊल, दूरदृष्टी असलेलं पाऊल हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राच्या सरकारने त्यावेळेला हे उचललं होतं अध्यक्ष महाराज. आता तर एआय समिट्स होत आहेत, मोठ्या प्रमाणावरती एआयची मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन होत आहे. डावोसला सुद्धा एआयच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे एमओयूज आहेत, जे करारनामे आहेत, ते त्यावेळेला साईन झाले अध्यक्ष महाराज. आणि मला यावेळेला सांगताना फार आनंद होतो की सुमारे 30 लाख कोटीचे एमओयूज यावेळेला डावोस 2026 मध्ये महाराष्ट्राच्या सरकारने यावेळेला साईन केले अध्यक्ष महाराज. गेल्या वर्षी 15 लाख कोटीचे एमओयू साईन केले अध्यक्ष महाराज. आमची चॅलेंज आहे ना तुम्हाला की तुम्ही कनेक्शन एस्टॅब्लिश करा. हे जेवढे गैरव्यवहार म्हटलेत आणि घोटाळे म्हटलेत ना, त्याचे पुरावे देऊन दाखवा या सदनामध्ये. आमची चॅलेंज आहे तुम्हाला, चॅलेंज आहे. आणि एस्टॅब्लिश कसं कनेक्शन करतो, कारण विरोधी पक्ष इतका भरकटलेला आहे. आणि विरोधी पक्ष भरकटण्याचं कारण हे आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे बुलेट ट्रेन सारखं चांगलं विकासाचं काम करत आहे. आणि बुलेट ट्रेन सारखं विकासाचं काम करण्यासाठी एआयचं ट्रान्सफॉर्मेशन त्याच्यामध्ये एक खूप मोठा रोल प्ले करतं. आणि त्याच्यामुळे एआयचा संबंध आहे. लक्षात आलं का? त्याच्यामुळे एआयचा संबंध आहे. आता मेट्रोचाही संबंध आहे. नाही जोड, आता तुम्ही इतकं लांबचं जोडलं तर मी जवळचं तर जोडूच शकतो ना. फक्त काय की अजितदादा खूप मोठे नेते होते, आपल्या सर्वांचे आदरणीय आणि लाडके होते. परंतु निवडणुकीमध्ये त्यांच्यासमोर उमेदवार का उभा केला, हाही एक प्रश्न मला वाटते, त्याचंही उत्तर या सदनासमोर आलं पाहिजे अध्यक्ष महाराज. बिनविरोध बारामतीच्या विधानसभेची 2024 ची निवडणूक का होऊ दिली नाही? तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पॉलिटिकल आयडिओलॉजी करणार, तुम्हाला सोयीप्रमाणे होणार का? ठीक आहे, चला जाऊ द्या सोडा. एआयचं ट्रान्सफॉर्मेशन, त्यामुळे या ऍग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये हे सरकारने केलेलं असताना यामध्ये जलयुक्त शिवार 2.0 च्या माध्यमातून एका वर्षात अध्यक्ष महाराज 37,166 कामे ही पूर्ण झालेली आहेत अध्यक्ष महाराज. जलयुक्त शिवार 2.0 जी महाराष्ट्र शासनाची फ्लॅगशिप स्कीम होती आहे आणि जलयुक्त शिवार 1.0 चं रेप्लिकेशन देशातल्या इतर सरकारनी जे केलं होतं, जे 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर ही जलयुक्त शिवार स्कीम बंद करण्यात आली अध्यक्ष महाराज. आणि तीच जलयुक्त शिवार स्कीम पुन्हा एकदा सुरू करून जलयुक्त शिवार 2.0 मध्ये 37,166 कामं ही पूर्ण झाली आहेत अध्यक्ष महाराज. मी अजून एक विरोधी पक्ष का भरकटलाय त्याचं अजून एक छोटंसं उदाहरण देतो, जास्त नाही, थोडीशी 2-4 उदाहरणच देईन मी. इरिगेशनच्या क्षेत्रामध्ये 2014 मध्ये टोटल महाराष्ट्रामध्ये ओलिताखाली असलेली जमीन ही 45 लाख हेक्टर होती अध्यक्ष महाराज. 45 लाख हेक्टर ही ओलिताखाली असलेली जमीन 2014 मध्ये होती, ती आज 60 लाख हेक्टर झालेली आहे अध्यक्ष महाराज. आणि आपलं महाराष्ट्राचं उद्देश हे आहे की 80 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली आली पाहिजे. त्यामुळे 2014 पर्यंत 45 लाख हेक्टर ओलिताखाली आणि फक्त 10 ते 12 वर्षामध्ये त्याच्यावरती अजून 15 लाख हेक्टरची वृद्धी करून आज 60 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली आली अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज 1999 ते 2014 या मुंबईने या MMRनी एक मेट्रो बघितली अध्यक्ष महाराज, एक मेट्रो, एक ती वर्सोवा ते घाटकोपर धावणारी 9 किलोमीटरची एक मेट्रो 1999 ते 2014 आणि 2014 ते 2026
350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम हे सुरू आहे. पूर्ण MMR रिजन मध्ये 350 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू आहे. MMR रिजनच्या 350 किलोमीटरच्या मेट्रोमुळे संपूर्ण देशाचं मेट्रो नेटवर्क हे 1000 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क झालेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि देशाचं मेट्रो नेटवर्क 1000 किलोमीटरचं झालं असल्यामुळे जगातलं सर्वात 3ऱ्या नंबरचं मेट्रो नेटवर्क हे आपल्या हिंदुस्थानचं मेट्रो नेटवर्क आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राच्या सरकारने MMR रिजन मध्ये सुरू केलेल्या 350 किलोमीटरच्या मेट्रोमुळे आपलं मेट्रो नेटवर्क देशाचं हे जगातलं 3 नंबरचं मेट्रो नेटवर्क झालेलं आहे अध्यक्ष महाराज. हे फक्त 10 वर्षामध्ये झालं अध्यक्ष महाराज, फक्त 10 वर्षामध्ये. आणि या 350 किलोमीटरच्या मेट्रो नेटवर्क मधलं मुंबईमधलं 91 किलोमीटर हे कंप्लीट झालंय, पुण्यातलं 33 किलोमीटर कंप्लीट झालंय, नागपूरचं 45 किलोमीटर पूर्ण झालंय, बाकीचं प्रगतीपथावर आहे. 2030 पर्यंत सगळी 350 किलोमीटरचं आपलं पूर्ण मेट्रो नेटवर्क हे कंप्लीट होणार आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे 1999 ते 2014 9 किलोमीटर आणि 2014 ते 2026 350 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क हे या सरकारने केलं अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे कदाचित विरोधी पक्ष त्याच्यामुळेच फरकटलेला आहे असं मला वाटतं अध्यक्ष महाराज. आधी 2014च्या आधी अध्यक्ष महाराज महाराष्ट्र हा पॉवर डेफिसिट स्टेट होता अध्यक्ष महाराज, पॉवर डेफिसिट स्टेट. 2026 मध्ये महाराष्ट्र हा पॉवर सरप्लस स्टेट झालेला आहे. आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी असा रिपोर्ट केलेला आहे की 0 मेगावॉट पीक डेफिसिट, महाराष्ट्राचं 0 मेगावॉट पीक डेफिसिट हे सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीने हे रिपोर्ट केलेले आहे अध्यक्ष महाराज. म्हणजे महाराष्ट्र हे पॉवर सरप्लस स्टेट झालेलं आहे, जे 12 वर्षापूर्वी महाराष्ट्र एक पॉवर डेफिसिट स्टेट होतं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, हे सगळी कामं करत असताना देशाची, आपल्या राज्याची आर्थिक स्थिती, आर्थिक नाड्या हे सुद्धा कर्ज काढत असताना आपल्या राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा सुदृढ राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा या सरकारने प्रयत्न केले असल्यामुळे राज्याच्या स्थूल उत्पन्नाचं 25% पर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी असते अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राचं कर्ज हे स्थूल उत्पन्नाच्या 18.87% असल्यामुळे त्या 25%च्या लिमिटच्या खाली जेवढी परवानगी असते त्याच्या 7% लिमिटच्या खाली ठेवून, याचाच अर्थ की महाराष्ट्राची आपली इकॉनॉमी ही किती सुदृढ आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे याचंच एक उत्कृष्ट उदाहरण आहे अध्यक्ष महाराज. आपलं फिस्कल डेफिसिट 3%च्या आतमध्येच आहे. आणि आता याच गतीने आपण चाललो तर 2029 मध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज. जर मध्ये कुठले स्पीड ब्रेकर आले, समजा काही इंटरनॅशनल क्रायसिस झाला किंवा अजून दुसरं काही क्रायसिस झालं, काही इकॉनॉमी अर्थव्यवस्था वर खाली झाली तर कदाचित 2030 किंवा 2031 मध्ये होऊ. आणि जर अशाच प्रकारे सर्व सुरळीत चाललं तर 2029 मध्ये महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही झाल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महाराज. आणि देशाचा FDI पैकी 31% 31% FDI हा एकट्या महाराष्ट्रात आहे अध्यक्ष महाराज. 31% आत्तापर्यंत, आत्ताच्या वेळेपर्यंत या वर्षी 91,000 कोटीचा FDI हा महाराष्ट्रात आला अध्यक्ष महाराज. 91,000 कोटी. आणि अजून या महिन्यातले 9 दिवस जायचे बाकी आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे रेकॉर्ड अशा प्रकारचा FDI हा महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे देशाच्या FDIचा 30% FDI एकट्या महाराष्ट्रात आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्या सरकारने राबवलेल्या विविध प्रकारच्या योजना असतील, मेक इन महाराष्ट्र असेल, स्टार्टअप महाराष्ट्र असेल, MSMEs मध्ये सुद्धा MSMEs जेवढे MSMEs देशामध्ये 2014 मध्ये होते, आज देशामध्ये MSMEs ची संख्या ही त्याच्या तिप्पट झाली आहे. आणि देशातल्या MSMEs चे 30% MSMEs हे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत अध्यक्ष महाराज.
मला असं वाटतं की मेक इन महाराष्ट्र, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्टँडअप महाराष्ट्र सारख्या विविध योजनांमुळे ही या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी पोहोचलोय अध्यक्ष महाराज. आणि जसं आपण 2018 साली AI सर्वात पहिलं या ठिकाणी या देशामध्ये कुठल्या सरकारनी, एकट्या सरकारनी जर सर्वात प्रथम जर AI ला इंट्रोड्यूस केलं असेल तर ते महाराष्ट्राचं सरकार होतं. अध्यक्ष महाराज, येणाऱ्या काळामध्ये आपला जो जेन नेक्स्ट आहे त्या जेन नेक्स्टच्या इंटरेस्टचं असलेलं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ॲनिमेशन, ग्राफिक्स, ज्याला ओ इकॉनॉमी म्हणतात अध्यक्ष महाराज, ओ इकॉनॉमी, त्याला ऑरेंज इकॉनॉमी म्हणतात अध्यक्ष महाराज. या ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे येणाऱ्या अजून 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 7 वर्षांनी, 10 वर्षांनी जी ऑरेंज इकॉनॉमी जी बूम होणार आहे त्या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर 1च राहिला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं ऑरेंज इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्या या सरकारने त्याकरता प्रयत्न केलेले आहेत. आत्ताच नुकतं आता सध्या गेल्या परवाच एक BKCला ऑरेंज इकॉनॉमीचं एक खूप मोठं समिट त्या ठिकाणी पार पडलं, ज्यामध्ये विविध राज्यातून या ग्राफिक्स, ॲनिमेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी, या सगळ्या क्षेत्रातले स्टार्टअप्स असतील, कंपनीज असतील, MSMEs असतील, त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याची दूरदृष्टी, महाराष्ट्राच्या सरकारची दूरदृष्टी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी जी 2018 मध्ये आपण केलं, ज्याचे परिणाम आज आपण 2026 मध्ये आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळत आहेत, तशाच प्रकारे येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये कशा प्रकारे ऑरेंज इकॉनॉमी संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला पसरलेली असेल त्यावेळेला त्या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा वाटा हा सिंहाचा वाटा असला पाहिजे अध्यक्ष महाराज. त्याच्याकरता सुद्धा आत्तापासूनच पावलं टाकायला सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेले आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे या ठिकाणी माझ्याकडे प्रत्येक खात्यामध्ये आपण या ठिकाणी गेल्या 1 वर्षामध्ये काय काय केलं याचं एक मोठं विस्तृत याच्याबद्दलचं एक माझ्याकडे नोटच आहे, परंतु मी सगळ्याच गोष्टी काही मांडून सभागृहाचा जो वेळ आहे तो घेऊ इच्छित नाही अध्यक्ष महाराज. परंतु या निमित्तानं ग्रामविकास असेल, आरोग्य खात्यामध्ये असेल, वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये असेल, वन विभागामध्ये आता आपण 300 कोटी झाडं ही लावण्याचा एक संकल्प हा महाराष्ट्राच्या सरकारने केलेला आहे अध्यक्ष महाराज. आणि येणाऱ्या काळामध्ये असे सुद्धा टेक्नॉलॉजीज आहेत, अशी सुद्धा माध्यमं आहेत ज्या माध्यमाच्या आधारावरती झाडं लावत असताना त्या झाडातून आपल्याला पैसा सुद्धा मिळाला पाहिजे, कार्बन क्रेडिट सुद्धा मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकार येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे की जेणेकरून आपण वाचवलेलं झाड, आपण वाढवलेलं झाड, आपण लावलेलं झाड येणाऱ्या काळामध्ये आपलं पर्यावरणाचा समतोल तर राखेलच, परंतु त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या सरकारला त्याच्यातनं पैसे सुद्धा मिळाले पाहिजेत. अशा प्रकारचं सुद्धा प्रावधान हे येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते राबवलं जाणार आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे गृह विभागामध्ये मी एक फक्त पॉईंट या ठिकाणी, कारण गृह विभागावरती या ठिकाणी बोट ठेवण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज. 2014 मध्ये महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट हा 9% होता अध्यक्ष महाराज. एकच गोष्ट सांगतो मी फक्त, एकच. अनेक विषय झाले, गृह विभागाबद्दल चर्चा झाली, FIR पुढेही चर्चा करतील, परंतु FIR झाल्याच्या नंतर कन्व्हिक्शन होणं हे फार महत्वाचं असतं. 2014 मध्ये महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट हा 9% होता अध्यक्ष महाराज. आज महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट 50% आहे अध्यक्ष महाराज, 50%. आणि त्यामुळे जी पावलं गृह विभागाने गेल्या अनेक वर्षामध्ये या राज्यामध्ये राबविली, जे सिस्टम्स राबवले, जे कायदे केले, जे जुने असलेले रिडंडंट कायदे फेकून दिले, आणि या सगळ्या इंटरव्हेन्शन्समुळे आपण महाराष्ट्राचा कन्व्हिक्शन रेट हा 50%च्या पार आपण घेऊन जाऊ शकलोय. मला असं वाटतं की गृह विभागाच्या परफॉर्मन्स बद्दल सांगण्याकरता हे एक फक्त स्टॅटिस्टिक्स मोर दॅन इनफ आहे अध्यक्ष महाराज, मला असं वाटतं. आणि आता सायबर फ्रॉडसाठी सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने जे एक सायबर फ्रॉड ऑनलाईन याचं जे एक हे सुरू केलेलं आहे, एक अभियान सुरू केलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जो गोल्डन आवर असतो अध्यक्ष महाराज, ज्या वेळेला एका व्यक्तीला हार्ट अटॅक येतो
तो त्या पहिल्या 1 तासामध्ये जर हॉस्पिटलला पोहोचला तर त्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली तर तो लवकर चांगला होऊ शकतो. त्याचे सर्वायवलचे चान्सेस जास्त चांगले असतात, कारण तो गोल्डन आवरमध्ये त्या ठिकाणी त्या इस्पितळामध्ये पोहोचतो. अध्यक्ष महाराज, त्याचप्रमाणे ज्या वेळेला एका सायबर फ्रॉड होतो, ज्या वेळेला सायबर स्कॅम होतो, फसवणूक होते, त्यावेळेला तो जर गोल्डन आवरमध्ये त्या पहिल्या 1-2 तासामध्ये जर रिपोर्ट झाला तर त्या ठिकाणी फसवलेल्या व्यक्तीचे पैसे वाचवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस त्यामध्ये कारवाई करू शकतात. अध्यक्ष महाराज, अकाउंट्स ब्लॉक करू शकतात, ट्रान्झॅक्शन स्टॉप करू शकतात, बँकांना त्या ठिकाणी इंटिमेशन देऊ शकतात. आणि त्यामुळे त्या गोल्डन आवरमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा स्कॅम झाल्याच्या नंतर रिपोर्ट होऊन त्या रिपोर्टच्या आधारावरती त्याला तिथे ट्रान्झॅक्शन ब्लॉक करण्याच्या आधारावरती सुद्धा इंटरव्हेन्शन्स हे आपण आपल्या सरकारच्या मार्फत राबवत आहोत. अध्यक्ष महाराज, कारण आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती आता हे जे सायबरचे जे स्कॅम्स आहेत, टेलिफोनवरती फसवणूक आहे, किंवा हल्ली ते कसली अरेस्ट म्हणतात त्याला, डिजिटल अरेस्ट, डिजिटल अरेस्ट, या डिजिटल अरेस्टमध्ये या अशा प्रकारचे स्कॅम्स जे आहेत ते वाढत चालले आहेत. आणि त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा AIचा वापर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि अशा प्रकारच्या सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये फॉरवर्ड लुकिंग अशा प्रकारचे सिस्टम्स आणि मेकॅनिझम्स आणून या अशा प्रकारच्या सर्व स्कॅम्सवरती आळा घालण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. अध्यक्ष महाराज, बरेच मुद्दे आहेत सांगण्यासारखे, परंतु जास्त मी वेळ घेत नाही. आणि मला म्हणून मी शेवटी एवढंच म्हणतो की प्रस्ताव मांडल्याच्या नंतर त्या प्रस्तावावरती बोलण्याची सुद्धा इच्छा अनेक लोकांना नाही आहे. आणि प्रस्ताव मांडल्यानंतर बोलायचं काहीतरी वेगळं, आणि मग जे बोलायचं आहे ते प्रस्तावात लिहायचंच नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची एक उदासीनतेचं वातावरण कुठेतरी बघायला मिळतंय. भरकटलेला विरोधी पक्ष आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही मुद्दे नाहीत, त्यामुळे सगळ्या खात्यांची नावं लिहायची, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार काढायचा, आणि अशा प्रकारे भरकटलेल्या विरोधी पक्षाच्या भरकटलेल्या अंतिम आठवड्या प्रस्तावाचा मी विरोध करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. पुढे